नाचतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. हा केदे, हॅलो. हा हॅलो सौरभ. अरे काही डेव्हलपमेंट? अरे काय तिच्याशिवाय माझं कशात लक्षच लागत नाहीये. काय सुचत नाही यार. अरे सगळीकडे तीच दिसायला लागली मला. हा अरे डोंट वरी मेरे भाई, मैं हूं ना. तू खरंच काळजी करू नकोस. मी आत्ता जाऊन त्या राधाला भेटतोय. ओके, म्हणजे सगळं पॉझिटिव्ह होईल ना? आता तू सगळं माझ्यावर सोड, मी करतो काय करायचं ते. ओके, 100%. डोंट वरी, फिकर नॉट. ओके, बाय. ओके. सौर्या, काय करणार तू आता? माहित नाही यार. आधी मला ना त्या खाडिलकर हॉस्पिटलमध्ये राधाला भेटायला गेलं पाहिजे. चल मी आवरतो पटकन आणि पळतो. बाय. सौरभ ऐक ना, काय मुलगा यार हा, जाताना धड बाय पण करून गेला नाही. मला ना उली सौरभची खूप भीती वाटते रे. म्हणजे या सगळ्या चक्रात तोच गुरफटला नाही म्हणजे मिळवली. उत्तर नाही दिलंस माझ्या प्रश्नाचं. मानस बोल ना. कुठल्या प्रश्नाचं? आता प्रश्नही विसरलास तू. कम ऑन रिया, काय लहान मुलासारखं करतेस? हा चल चल आपण फिरून येऊया. नको, तू आधी मला सांग, डू यू लव्ह मी? रिया, सांग ना, डू यू लव्ह मी? डू यू? सांग ना, डू यू लव्ह मी? oh come on रिया, of course यार. I love you. थँक यू मानस, सो हॅपी. आजोबा, तुम्ही बसा जरा वेळ. आम्ही आहोत आजोबा, बसा तुम्ही. सौरभ. हाय. 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 कसे आहेत बाबा? ही अँजिओग्राफी झाली आहे, आता अँजिओप्लास्टी करायची म्हणतात डॉक्टर. राधाताई आहे आतमध्ये. ओके, डोंट वरी, सगळं नीट होईल. होप सो. तुमची आई कुठे? आई आहे ना तिकडे.
हॅलो राधा, एंजिओप्लास्टी झाली? हो सक्सेसफुल? हो. काय ग, काय झालं? एनी प्रॉब्लेम? खूप टेन्स दिसतेस. मानस, हा बोल ना. मी येऊ का तिकडे? तू आलास तर बरं होईल. ऑल राईट, मी लगेच येतो. रिया, चल ना, फिरायला जाऊया म्हणालास ना. आय एम रेडी. काय झालं? काही नाही काही नाही. अरे चल ना मग, चल लवकर चल. मानस, कम ऑन, लेट्स गो. आय एम वेटिंग. त्यापेक्षा या केदारचा काय लग्नाचा बघा ना. त्याचा काय झाला? त्याला काय मार्गी लावा लवकर. कसा मार्गी लावणार? तुमच्या सीमादेवीने अशा काही अटी घातल्या आहेत की केदारचं लग्न होईल असं मला काय वाटत नाही. आणि सगळ्या घराच्या नाड्या तिच्या हातात, आम्हाला कोण विचारतोय? थोडक्यात काय, त्या केदारचा काय लग्न होत नाही. एवढ्या कॉम्प्लिकेशन आहेत तुमच्या घरामध्ये. कॉम्प्लिकेशन्स म्हणायचे का तुला? तेच हो. आपला कसा एक गाव दोन तुकडे, आर या पार. केदार बसलाय बिचारा मधल्या मध्ये लटकत. त्यापेक्षा त्या चिंत्या काकासारखा कर म्हणावं. लिव्ह इन रिलेटिव्ह. म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही ना. कोणाची परमिशन घेण्याचा काय प्रश्नच नाही. मिया बीबी राजी तो क्यों चाहिए काजी. अरे गप! ही बडबड सगळी त्या केदार समोर जाऊन कर. जी काय थोडीफार आशा शिल्लक आहे ना, ती धुळीला मिळेल. आणि पुन्हा जर त्या चिंत्याचं नाव काढलं आणि रिलेटिव्ह निर्गमन, पुन्हा हे जर विषय काढलेच ना तर तंगडं तोडून आता ते मी. 2 नारळाच्या वड्यांसाठी घालवणा या माणसाने मला त्या गाणेड्या गाण्यावर नाचायला लावलंय. हो काय जावई मिळालं. तू गाणं लाव, तू गाणं लाव. मोठ्या आवाजात गाणं लाव बघू. मोठ्या आवाजात गाणं लाव. मला ना आता दुसरं काही ऐकायचं नाही. गाणं लाव, गाणं लाव, गाणं लाव. उल्फत का दिया हमने इस दिल में जलाया था. काळजी करू नका. त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाहीये. पण त्यांना सांभाळावं लागेल. खूप सांभाळावं लागेल. आलेच. एक्सक्यूज मी. हे बघा, मी तुमच्या भावाशी लग्न नाही करू शकत. आय एम सॉरी. आणि प्लीज, हे सगळं बोलण्याची आता वेळही नाही आणि जागाही नाहीये. हॅलो, मी हे सगळं बोलायला इथे आलोच नाहीये. मोनिका माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे आणि तिचे वडील ऍडमिट आहेत म्हणून मी आलो होतो. हा, आणि मी सावित्री पण आहे. काय? नाही म्हणजे मी जिथे असतो ना तिथे यमराज येत नाही. प्लीज. सो सॉरी. जस्ट जोक. नाही काय नाही, एखादा जोक मारला की जरा वातावरण हलकं फुलकं होतं, बरं वाटतं लोकांना. म्हणजे इफ यू डोंट नो. इडियट.
मानस, मला फिरायला चल असं का म्हणालास? म्हणजे सांग ना मला. काही नाही अगं, सहजच. म्हणजे तू माझी बायको आहेस ना रिया, मग मी तुला फिरायला चल असं म्हणणारच ना. तुला खरंच असं वाटतं की तू माझ्या बरोबर फिरायला आलाय? रिया, तुला काय वाटलं? मी ऐकलं नाही. सगळं ऐकलं. तुला राधाला भेटायला जायचं होतं. पटकन येतो असं म्हणालास ना. तू ना फक्त फिजिकली माझ्या बरोबर आहेस, पण मनानी राधा बरोबर, ऍज युजल. तिथेच जा तू. रिया, रिया थांब. डॉक्टर राधा, डॉक्टर राधा. बोला. काही रिक्षा टॅक्सी वगैरे शोधताय का? हो. रिक्षा 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 रिक्षा. कुठे चाललात? घरी. रिक्षा. कोणाच्या? नाही म्हणजे बाय द वे, तुमचे वडील मिस्टर मनोहर कसे? बरे. बरं मला एक सांगा ना, एंजिओप्लास्टी म्हणजे नक्की काय असतं? तुमचा भाऊ डॉक्टर आहे ना, त्यांना विचारा. मला निघायचंय. आणि हो, माझ्या बाबांना बरं नाहीये, त्यामुळे तुमची चेष्टा मस्करी थांबवा, कळलं? आय एम सॉरी. अहो पण तुमच्या वडिलांना नक्की बरं वाटेल. बरं तुम्ही सारख्या सिरियस का असतो? नाही म्हणजे जरा प्रफुल्लित राहत जा ना, म्हणजे बाबांनाही बरं वाटेल, आजूबाजूच्या पेशंट्सनाही बरं वाटेल, नाही का? अरे इतना खूबसूरत चेहरा दिया आप, कभी तो हसा करूया, स्माइल. तुम्ही माझ्या मागे मागे काय येताय? तुम्हाला ती गोष्ट माहितीये का, माकड आणि टोपीवाल्याची? त्या तो टोपीवाला जे जे करतो ना तेच माकडही करतो. या सिच्युएशन मध्ये तुम्ही टोपीवाला आणि मी ते माकड. हसल्या हसल्या. ब्रेकिंग न्यूज. आज आपल्या माकड चॅनलवर आपल्या एका रिप्रेझेंटेटिव्हमुळे डॉक्टर राधा मनोहर, ज्या गेल्या कित्येक वर्षात हसलेल्या नाहीत त्या चक्क हसलेल्या आहेत. तर आपण आता चक्कर डॉक्टर राधा मनोहरांशीच बोलूया. डॉक्टर राधा मनोहर. ओ डॉक्टर राधा, डॉक्टर राधा, थँक्यू. का सॉरी. केव्हाचा स्वयंपाक तयार आहे, पण ह्या लोकांना ना केदार. अरे जेवायला येतोयस ना, आता बोलवावं लागतं का तुला? नाही अगं, मला भूक नाही आहे. ए उगाच थापा मारू नकोस. हा, भूक नसायला काय झालं? आईची आठवण येते. आता मात्र नक्कीच थापा मारतोयस. हा, राधाची आठवण येते ना काय? म्हणूनच तहान भूक हरपलीये. नाही मी बघितलं तू तिचा फोटो पाहत होतास ते. केदार, अरे एखादं माणूस आपल्याला आवडलं ना की सारखा त्याचा चेहरा डोळ्यासमोर येत राहतो बघ. अरे मला विचार ना, मी याच अनुभवातनं गेलीये. तर चल जेवून घे आणि मग बघत बस तिचा फोटो. चल चल. आता आयुष्यभर फोटोज पाहायची वेळ येणार आहे माझ्यावर. मला नाही वाटत आमचं लग्न होईल. का रे, का असं म्हणतोस? उगाच निगेटिव्ह बोलू नकोस. हा, आणि हे बघ, त्या सीमाचं टेन्शन तू अजिबात घेऊ नकोस. आपला सौर्य आहे ना, तो नक्की काहीतरी करेल. आणि डॉक्टर बाहेर लोकांना सांगत असताना टेन्शन घेऊ नका, बीपी वाढेल. आणि मग आपण काय करताय आता? तेच करताय. आणि केदार, अरे लग्नात अडथळे आले नाहीत ना तर त्या लग्नात काही मजाच येत नाही, कळलं? तेव्हा चला जेवून घ्या.
उगाच आपलं टेन्शन घेत बसतो. अरे 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 असभ्य माणसा कसं जेवतोयस? शी काय रे? ए ए ओय, मी काय म्हणतो, तुमच्या त्या मंदिरामध्ये भंडारा असतो ना, तिथं जेवण का नाही येत रे तू? किती दिवस आमच्या घरात जेवणारे कोणाच ठेव. बस. अरे सौरभ, आधी हातपाय धुवून घे. बघ बसला तसाच जेवायला. खरंच राहू द्या दादा, त्याला भूक लागली असेल. तुझीच फूस आहे या सगळ्यांना ना, तुझीच फूस आहे म्हणून उंडारा असतो बाहेर. नाहीतर काय, पण आम्ही जर काय खर्चवायला गेलो काय, तू ढाल तलवार घेऊन उभी. असं काय करताय दादा? वयच आहे त्याचं उंडारायचं. तो जाणार की आपण जाणार? ए सौरभ, तुला उकड देऊ का रे? संध्याकाळी केली होती, तिला खावीशी वाटत होती ना. अय्यो, उरली आहे. उरले काय? सौरभ साठी काढून ठेवली आहे. शो स्वीट वहिनी. हे काय चोर चीट काय? हे काहीतरी चायनीज फायनीज असणार. अहो चायनीज नाही हो, अलीकडची मुलं असं लाडानी म्हणतात चोचवीट. शी हा बाहेर काहीतरी शिकून येणार आणि आम्हालाही असले घाणेरडे धडे देणार. काय एक एक रत्न आहेत आमच्या घरामध्ये. ही आमची मुलगी, त्यांचे धाकटे चिरंजीव. आणि हा तर अगदी म्हणजे ना शोधून आणलेला. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे मी दिपून जातो ग सीमा. ओ दादा, छो स्वीट. कॉन्फरन्स मी तुला आता. ए सौरभ, तू मनोहरांकडे निरोप दिलास का? माझा राधाच्या बाबतीतला निर्णय कळवलास? अरे काय घाणेरडी भाजी आहे ही. वाडा हा नाहीतर काय. मीच आहे. बरं सौरभ, काय म्हणते मी, तू दिलास का निरोप? अगं राधाच्या वडिलांची म्हणजे मिस्टर मनोहरांची अँजिओप्लास्टी झाली आहे. किती लपून ठेवता तुमचं एकटेपण, आता दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. डॉक्टर प्रधान गेले त्याला 30 वर्ष झाली. तुमची दोन्ही मुलं युएसला सेटल झाली. आता क्वचित फोन किंवा एखादा मेल, पण ओढ अशी नाहीच. ती सगळी माया माझ्यावर. आता बघा ना, तुम्ही एकट्या आणि मीही एकटी. ते एकटेपणच आपला खरा आधार आहे डॉक्टर प्रधान. तुम्ही हसता, मी उदास असते, पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. आपण आपल्या एकटेपणातच सुखी आणि सुरक्षित आहोत. तू हा असा गंभीर चेहरा करूनच उभी राहणार आहेस का नेहमी? तुला पाहिलं ना की मलाच म्हातारं झाल्यासारखं वाटतं. अगं काय म्हणायचं तुला, जरा मिसळत जा या मुलींमध्ये. अंगात त्राण आहे की नाही तुझ्या? तू परत अशी गंभीर चेहरा करून माझ्या समोर आलीस ना तर शिक्षा करेन मी तुला, सांगून ठेवते. कोणाला शिक्षा करायची, तिला का तुम्हाला? वय काय या लहान मुलीचं? तुम्ही मोठ्या आहात, तुम्ही जरा समजून नको घ्यायला? पालक मोठ्या विश्वासाने त्यांच्या मुलींना आपल्या बोर्डिंग मध्ये ठेवतात, कारण त्यांना खात्री असते इथले शिक्षक पालकाची सुद्धा भूमिका करतात. मनापासून प्रेम नसेल वाटत तुम्हाला कदाचित, पण कर्तव्य म्हणून तरी जरा हिच्याशी मायेने आणि आपुलकीने वागा. यापुढे असा प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या प्लीज. हे राधा, ए असं रडायचं नाही काही. इकडे बघ, आज बरं खास रडू नको राधा.